नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये. सर्वप्रथम मी तुमचा खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला रिस्पॉन्स जो देता आहे, म्हणजे जो मिळाला आहे किंवा मिळतोय तुमच्याकडून, जे काही फीडबॅक तुमचा येतो आहे तो खूप चांगला येतो आहे आणि मला त्याचा खूप समाधान आहे. कारण माझा उद्देशच तो होता की जे माझे विद्यार्थी मित्र आहेत, जे एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा सिलेक्शन व्हावं अशी इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी म्हणजे एक 100% पैकी 10-20% तरी काहीतरी मदत करू शकलो पाहिजे, माझ्याकडून करू शकलो पाहिजे, ही माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आणि तुमचे प्रश्न जे येतात त्याच्यावरून मला कळतं आहे की तुम्ही खूप इन्व्हॉल्व होता, म्हणजे तुम्ही जे मला रिस्पॉन्स देताय तो मला खूप चांगला वाटतो आहे. आणि प्रयत्न करतो की माझ्या प्रत्येक मित्राचा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो पाहिजे. कधी कधी लवकर देतो, कधी कधी एखाद दिवस 2 दिवस लेट होतो, कारण मला चेक करून, कारण की कन्फर्म माहिती तुम्हाला देणं आवश्यक असतं, त्यासाठी मी प्रयत्न करतो. तर परत एकदा मी तुमचा आभारी आहे त्याबद्दल. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे, म्हणजे तोही प्रश्न, म्हणजे असे प्रश्न मला बऱ्याच मित्रांनी विचारले आहेत माझ्या. तर कालच एक वैभव काळे म्हणून आहे, त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की सर, ट्रान्समिशनमध्ये डिप्लोमा बेस किंवा जेईचे जे पोस्ट आहे ते काय निघत नाही किंवा कधी निघतील वगैरे. तर त्याबद्दल पण मी थोडंसं एक काल मला काही अपडेट मिळाली आहे त्याबद्दल सांगणार आहे ते. आणि आजचा आपला विषय असा आहे की ड्युटीज ऑफ असिस्टंट इंजिनियर. आता जेईची मी म्हणणार होतो, पण जेईबद्दल थोडंसं एक निगेटिव्ह माहिती मला काल मिळाली आहे, ती मी तुम्हाला सांगतो आधी. त्याच्यामध्ये कसं आहे की आता ट्रान्समिशनमध्ये, मी सध्या आज ट्रान्समिशनची गोष्ट करतो सगळी. तर ट्रान्समिशनमध्ये जे आहे ते असिस्टंट इंजिनियरच्या वॅकन्सी भरपूर निघणार आहेत, कारण की वॅकन्सी भरपूर आहे, बऱ्याच ठिकाणी वॅकंट आहे पोस्ट, त्याच्यामुळे ते निघणारच आहे. आता फक्त कोविड सिच्युएशनमुळे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ज्या ॲड आधी निघालेल्या आहे त्याच्यात एक्झाम झालेल्या नाही आहे. काल एका जणाचा मला परत कमेंट होता फ्रेंडचा माझ्या, की तुम्ही ते आधीच्या आहे वॅकन्सी त्या तुम्ही भरले गेलेले नाही आहे. हे बरोबर आहे, कारण की या सिच्युएशनमुळे कसं आहे की ज्या आहे त्याच्याच एक्झाम होत नाही आहे, तर पुढे कसं रिक्रुटमेंट काढायचं. पण ट्रान्समिशनमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बाकी काही असो नसो पण असिस्टंट इंजिनियरच्या जागा निघणारच आहे, कारण की त्याच्यामध्ये भरपूर जागा वॅकंट आहे. पहिली गोष्ट फक्त काय आहे की कोविड सिच्युएशन एक आहे, आणि दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये जे सबस्टेशन असते, जसं 220 kVला DY हेडेड राहते, ते इंचार्ज DY असतात, पण त्यांच्यासोबत जे काम करणारे असतात ते कधी कधी DY असतात किंवा ते एईला पण तिथे देतात, म्हणजे तिथे पोस्टिंग देतात शिफ्टमध्ये. तर त्याच्याबद्दलच थोडंसं ते एक डिस्क्रिपन्सी सुरू आहे की एईच्या पोस्ट काढायच्या की पुढे DYच्या, म्हणजे जे DY प्रमोट करून त्या DYच्या पोस्ट जास्त भरायच्या. पण काही करावं लागलं तरी तुम्हाला एईच्या पोस्ट भरावाच लागतील. हा प्रश्न आमचे डिप्लोमाचे मित्र आहे त्यांचा. तर त्यांच्यामध्ये कसं आहे की जेईच्या पोस्टची शक्यता फार कमी आहे, ॲज पर जी मला अपडेट मिळाली त्यानुसार. पण ऑपरेटरच्या ज्या पोस्ट असतात ट्रान्समिशनमध्ये 220 kV 132 kVमध्ये, तिथे ते जेई डिप्लोमा बेस घेऊ शकतात, म्हणजे ऑपरेटरच्या पोस्टसाठी. म्हणजे शक्यता आहे, पण ती शक्यता खूप कमी आहे. प्रिफरेबली ते ITIलाच प्रिफरन्स देतात, टेक्निशियन आणि ऑपरेटरच्या पोस्टसाठी, ठीक आहे. पण तरी जर जागा निघाल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार चान्सेस आहे की डिप्लोमाच्या या जागेसाठी निघू शकतात, ऑपरेटरसाठी निघाल्या तर. अदरवाईज तुम्हाला डिस्ट्रीब्युशनमध्ये खूप चांगला चान्स आहे मित्रांनो. जे डिप्लोमा होल्डर माझे व्हिडिओज आता ऐकत असतील तर त्यांना डिस्ट्रीब्युशनमध्ये जेईच्या पोस्ट खूप जास्त असतात आणि गरज पण तिथे जास्त असते, वॅकन्सी पण खूप जास्त असते, त्याच्यामुळे तिथे डेफिनेटली तुम्हाला ते निघणार आहे, ठीक आहे, पुढे जाऊन. त्याच्यामुळे तुम्ही प्रिपेअर्ड राहा. मी जे तुम्हाला जूनचा टाईम सांगितला, बऱ्याच प्रश्नांचे उत्तर देताना मी तुम्हाला जूनचा टाईम का सांगितला आहे, कारण की नॉर्मली काय होते की एप्रिल, मे आणि जून या पिरियडमध्ये प्रमोशन आणि ट्रान्सफरची प्रोसेस असते पूर्ण तिन्ही कंपन्यांची. त्याच्यामुळे तुम्हाला जूनपासून चान्सेस आहे की ते रिक्रुटमेंट काढू शकतात. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जूनचा का सांगतो आहे की याच कारणामुळे सांगतो आहे की ट्रान्समिशन असो किंवा डिस्ट्रीब्युशनची जी ॲड आधी आलेली आहे त्याचं काही पुढची प्रोसिजर असो, ती सगळं जूननंतर होऊ शकतं आता. आणि ते पण डिपेंड आहे की कोविड सिच्युएशन कशी काय राहते किंवा कसं काय त्याचं पुढे तुमचं काय त्याची सिच्युएशन राहते, त्याच्यानुसार ते राहील, ठीक आहे. तर ही सगळी माहिती मला काल 1-2 दिवसामध्ये मिळाली काही माझ्या सोर्सेसकडून, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगतो आहे. आणि आजचा आता आपला जो विषय आहे, ड्युटीज ऑफ असिस्टंट इंजिनियर इन ट्रान्समिशन लाईन किंवा ट्रान्समिशन, जे आपलं सबस्टेशन असतं, आपलं ट्रान्सको कंपनी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ड्युटीचं आज मी थोडंसं एक माहिती काढलेली आहे, ते तुम्हाला आज मी देतो. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ आपला. आपण आज बघणार आहोत वर्क प्रोफाईल ऑफ असिस्टंट इंजिनियर इन MSCTCL, म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये जे असिस्टंट इंजिनियरच्या वॅकन्सी फिल केल्या जातात किंवा जेव्हा ती पोस्टिंग होते त्यानंतर कोणतं काम करावं लागतं किंवा काय काम करावं लागतं त्याबद्दल मी थोडीशी माहिती, एक प्रोसिजर तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर जेव्हा आपलं एक फायनल लिस्ट लागते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरची एक फायनल लिस्ट लागते, मेरिट लिस्ट लागते आपल्या साईटवर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडची जी साईट आहे, ऑफिशियल साईट, तिथे जाऊन तुम्ही ती मेरिट लिस्ट चेक करायची. त्यानंतर तुम्हाला हेड ऑफिस मुंबई, बांद्रा मुंबई याच्यावरून इथून तुम्हाला एक झोन अलॉट केलं जाते, त्याची पण लिस्ट तुम्हाला, त्याची जी ऑर्डर असते, ॲक्च्युली प्रॉपर ऑर्डर राहते, तर ती ऑर्डर तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवर मिळून जाते. तसं तर बाय पोस्ट पण ते अपॉइंट लेटर प्लस सगळं ते पाठवतात, पण तुम्हाला ऑर्डर जी आहे
झोन अलॉटमेंटची ती तुम्हाला आपल्या साईटवरच मिळेल, त्यामुळे वेळोवेळी आपण साईट चेक करत राहिली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तिथून हेड ऑफिसवरून झोन अलॉट केलं जाते, तर तुम्हाला त्या झोनला पर्टिक्युलर झोनला काही दिवसात किंवा तो पिरियड दिला राहतो त्याच्या आतमध्ये जाऊन तिथे जॉईन करणे आवश्यक असते. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर पिरियडच्या आतमध्ये जाऊन तिथे जॉईन व्हायचे. ठीक आहे, तिथे मग सी जे असतात, चीफ इंजिनियर हेड असतात, तिथल्या ज्या झोनचे चीफ इंजिनियर हेड असतात, तर ते तुम्हाला पर्टिक्युलर एक एरिया म्हटल्यापेक्षा तुम्हाला डिटेल पोस्टिंग अलॉट करतात. ठीक आहे, तर डिटेल पोस्टिंगमध्ये तुम्हाला ते कोणतं सर्कल देतील किंवा कोणतं डिव्हिजन देतील किंवा कोणतं सबस्टेशन देतील हे सगळं तेच ठरवतात. ते सगळं पोस्टिंग त्यांच्या हातामध्ये असतं. पण या मीन पिरियडमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इंडक्शन ट्रेनिंग करावं लागतं मित्रांनो. 1 महिन्याचं इंडक्शन ट्रेनिंग तुमचं अरेंज केलं जाते. तुम्हाला पर्टिक्युलर ट्रेनिंग सेंटरला किंवा नाशिकला कुठेतरी ते ट्रेनिंग सेंटरला पाठवतात. तर तिथे तुमचं 1 महिना ट्रेनिंग झालं की पर्टिक्युलर झोनला तुम्हाला पोस्टिंग दिल्याप्रमाणे तिथे तुम्हाला जॉईन करावं लागतं. तर पोस्टिंगमध्ये तुम्हाला काय असते की असिस्टंट इंजिनियर कॅन बी पोस्टेड टू एनी ऑफ द फॉलोइंग विंग और डिपार्टमेंट. ॲक्च्युली जर ढोबळमानाने आपण बघितलं तर ट्रान्समिशनमध्ये ऑपरेशन अँड मेंटेनन्स एक आहे सेक्शन किंवा आपण जे म्हणतो डिपार्टमेंट. नंतर प्रोजेक्ट्स आहे, प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला पोस्टिंग देऊ शकतात ते चीफ इंजिनियर. आणि टेस्टिंग पण एक भाग आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला तिथे देऊ शकतात. पण जास्तीत जास्त तिथे मॅनपॉवरचे रिक्वायरमेंट असतं ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये. तर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये जे पॉईंट आहेत जे मी काढलेले आहेत माझ्या परीने, त्याच्यामध्ये इथं पहिला पॉईंट असतो रिस्पॉन्सिबल फॉर होल ऑपरेशन ऑफ सबस्टेशन. म्हणजे तुम्हाला ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये जे दिले जाते सबस्टेशन म्हणजे 220 kV किंवा 132 kVमध्ये नियर अबाउट ते 220 kVमध्ये DY हेडेड राहतं, ते इंचार्ज DY राहतात तुमचे. तर तुम्हाला तिथे शिफ्टमध्ये ड्युटी दिल्या जाते मित्रांनो. शिफ्ट असतात, तिथे जनरल शिफ्ट राहते, बाकी 3 शिफ्ट दिवसभराचे असतात. त्याच्यानुसार तुम्हाला ड्युटी दिली राहते. त्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिबल असतं तुम्ही होल ऑपरेशन ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, म्हणजे सबस्टेशनचं जे पूर्ण ऑपरेशन आहे, जे तुमचं इनकमिंगपासून तर आउटगोईंगपर्यंत जे काही पूर्ण ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये सगळे तुमचे सर्किट ब्रेकर वगैरे जे काही असतात किंवा आपले बऱ्याच इक्विपमेंट पॉवर ट्रान्सफॉर्मर असतं, भरपूर असतं, त्याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट असतात त्यांचं ऑपरेशन नीट सुरू राहणं हे तुमचं काम असतं. तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. तुमच्या अंडरमध्ये ऑपरेटर्स असतात आणि लाईन स्टाफ टेक्निशियन थोडे काम असतात त्याच्यामध्ये, त्यांच्या थ्रू तुम्हाला काम करावं लागते. त्याच्यानंतर सेकंड तुमचं एक ड्युटी असते की कॅरी आउट रेग्युलर पिरियडिक मेंटेनन्स ऑफ ईच इक्विपमेंट इन सबस्टेशन. म्हणजे ब्रेकडाऊन होऊ नये किंवा कोणता पार्ट किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट खराब होऊ नये यासाठी तुम्हाला पिरियडिकल मेंटेनन्स असते. तुम्ही कोणत्या इक्विपमेंटवर मेंटेनन्स करता त्यानुसार त्याचं एक पिरियडिकल ड्युरेशन असते, जसं 30 दिवसांनी, 6 महिन्यांनी, क्वार्टरली किंवा वर्षभरांनी किंवा कधी कधी डेली पण असू शकते. तुम्हाला ते पण चेक करावं लागतं. त्याचा एक चार्ट असतो, त्यानुसार तुम्हाला ते काम करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे मेंटेनन्स जर व्यवस्थित राहिलं तर ब्रेकडाऊनचं प्रमाण फार कमी होऊन जातं, अत्यल्प होऊन जातं. आणि इथे ब्रेकडाऊनचे चान्सेस म्हणजे कमीच ठेवावं लागतं त्याच्यामध्ये ट्रान्समिशनमध्ये, कारण खूप मोठा एरिया इफेक्ट होतो. तिसरा पॉईंट आहे रिप्लेसमेंट ऑफ फॉल्टी इक्विपमेंट इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज मेकॅनिकल पार्ट इन सबस्टेशन. म्हणजे सपोज आता फॉल्ट झाला आहे आणि तो इक्विपमेंट मेंटेनन्सच्या पलीकडे गेला आहे, म्हणजे मेंटेनन्स तुम्ही करू शकत नाही, तर लवकरात लवकर त्याचं रिप्लेसमेंट करणे किंवा त्याची सोय आधीच लावून ठेवणे हे पर्टिक्युलर ते एईचं काम असतं. किंवा तुमचे जे इंचार्ज असतात DY त्यांच्या अंडरमध्ये तुम्हाला काम करावं लागतं, ते सुद्धा तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देऊन त्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. ठीक आहे, आणि चौथा पॉईंट आहे मित्रांनो मॉनिटर होल पॅनल सिस्टीम इन सबस्टेशन पॅनल रूम विथ हेल्प ऑफ ऑपरेटर्स अँड टेक्निशियन अंडर हिम. म्हणजे असिस्टंट इंजिनियरला जे पॅनल सिस्टीम असते तिथे जे पूर्ण यार्डची म्हणजे 220 kV किंवा 132 kVमध्ये जी काही पॅनल सिस्टीम होते जिथून पूर्ण आपलं सिस्टीम चालते याची सबस्टेशनची, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे ते मॉनिटर करावं लागतं. म्हणजे तिथले जे अप्स अँड डाऊन्स असतात लोडचे वगैरे किंवा जे काही तुमचे आपले जे क्रायटेरिया दिलं असतं आपल्याला स्पेसिफिकेशन असतं त्यानुसार ते चालणं आवश्यक असते. कुठे काही लोड वाढलं किंवा काय झालं तर पटकन फिटर ब्रेक करणे किंवा बंद करणे वगैरे हे सगळे डिसिजन त्यांना घ्यावं लागतात. शिफ्ट इंचार्जचं ते काम असतं. ऑब्व्हियसली तुम्हाला DY गायडन्स करतच असतात आणि तुम्हाला तिथे थोडंसं म्हणजे हेल्प करायसाठी ऑपरेटर्स आणि हे असतात आपले टेक्निशियन असतात, त्यांच्या मदतीने तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे, तर मित्रांनो ऑपरेशन अँड मेंटेनन्सचाच भाग थोडा मोठा आहे. बाकी प्रोजेक्ट्समध्ये जे आहे तर प्रोजेक्ट्समध्ये कसं असतं की प्रोजेक्ट्समध्ये तुमचं जे सबस्टेशनचं जे सपोज नवीन काहीतरी कुठेतरी प्लॅन्ट ओपन करायचं आहे किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचं आहे तर त्यासाठी जे इंजिनियर लागतात असिस्टंट इंजिनियर तर ते हे काम करतात. म्हणजे तुम्हाला पहिलं तुमचं काम असतं की तुम्हाला हँडल करावं लागतं न्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. म्हणजे तुम्हाला सपोज 220 kVचं कुठेतरी एक आहे तुमचं एक म्हणजे प्लॅन आहे तुमचा, म्हणजे कंपनीचा प्लॅन आहे, तर तुम्हाला तिथे अपॉइंट केलं जातं किंवा प्रोजेक्टवर अपॉइंट केलं जातं आणि तिथे तुम्हाला पोस्टिंग दिलं जाते आणि तुम्हाला ते पूर्ण सिस्टीम हँडल करावं लागतं. तुम्हाला तिथे DY राहतात, एक्झिक्युटिव्ह राहतात किंवा सर्कल, ॲक्च्युली ते सर्कलच्या अंडरमध्ये सगळं असतं.
हे जे असतात प्रोजेक्टचं जे काम हे आता मोठं राहतं, त्याच्यामध्ये सर्कलच्या अंडरमध्ये राहतं आणि AC त्याला हेड करतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग अँड डिझायनिंग म्हणजे प्लॅनिंग आणि डिझायनिंग तुम्हाला करावं लागतं. ते पूर्ण पॉवर प्लॅन्टचं वगैरे काय काय राहतील, त्यात इक्विपमेंट काय राहील किंवा जे काही असतं त्याचं स्पेसिफिकेशन काय राहील, कोणत्या कंपनीचं वगैरे, कंपनीनंतरची गोष्ट आहे पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे हे करावं लागतं, म्हणजे तुम्हाला डिझाईन करावं लागतं. त्यानंतर एक्झिक्युशन म्हणजे जो काही प्लॅन केला असतो, जे काही आपलं डिझायनिंग असतं त्यानुसार तुम्हाला एक्झिक्युशन ऑफ प्लॅन म्हणजे त्या पॉवर प्लॅन्टचं पूर्ण एक्झिक्युशन म्हणजे त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन त्याला बराच वेळ लागतो. ते पूर्ण तो एक प्रोजेक्ट असतो, त्यानुसार तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये काम करावं लागतं. ठीक आहे. आणि एक शेवटचा पॉईंट आहे आपला टेस्टिंग. तर टेस्टिंगमध्ये काय मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला टू कॅरी आउट व्हेरियस टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज पिरियडिकली डिपेंडिंग अपॉन द इक्विपमेंट टू टेस्ट इन सबस्टेशन ऑर ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं की टेस्टिंगमध्ये हा खूप महत्त्वाचा भाग असतो की याच्यामध्ये जे नवीन इक्विपमेंट किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा कोणतंही नवीन एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किंवा पार्ट आपण जेव्हा ते हे करतो त्याचं एस्टॅब्लिश करतो तिथे तुमच्या यार्डमध्ये किंवा काय तर त्याचं प्रॉपर टेस्टिंग केलं जातं. आणि ही जबाबदारी त्या टेस्टिंग असिस्टंट इंजिनियर किंवा DYची असते. तुम्हाला तिथे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसुद्धा हेड करतात, गाईड करतात, पण तुम्हाला त्यांच्यासोबत काम करावं लागतं, त्यांच्या अंडरमध्ये काम करावं लागते. ठीक आहे. आणि ही टेस्टिंग सेंटर सर्कलला असते. याला AC हेड करतात, म्हणजे याची जे इन्चार्ज असतात, जे मेन असतात ते AC असतात. AC टेस्टिंग असते ते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या अंडरमध्ये हे काम करावं लागतं. ते जे काही तुमचे तिथले कामं आहेत टेस्टिंग रिलेटेड त्याचं रिपोर्टिंग करणे, कुठे जायचं, म्हणजे त्याचं डेली रुटीन ठरलेलं असतं की सर्कलमध्ये कोणते कोणते सबस्टेशन आहे किंवा कुठे कुठे व्हिजिट करायची किंवा कुठे कुठे टेस्टिंग करायचं आहे, त्यानुसार त्याचे इक्विपमेंट सगळे सोबत ठेवून त्यानुसार पूर्ण तुमचं डेलीचं टार्गेट कंप्लीट करावं लागतं. त्याचं डेलीचं विकलीचं पूर्ण टार्गेट राहते आणि त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला सिनियर अथॉरिटीला करावं लागते. ठीक आहे मित्रांनो, टेस्टिंगमध्ये इतकंच आहे. तर आपण पूर्ण पाहिलं आहे की याच्यामध्ये ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये जास्त वर्क राहते आणि जास्त करून पोस्टिंग तिथेच दिले जाते, म्हणजे जवळपास 60-70 पोस्टिंग तिथे दिले पोस्टिंग तिथे जाते. बाकी इन्फ्रामध्ये किंवा प्रोजेक्ट्समध्ये आणि टेस्टिंगमध्ये फार कमी पोस्टिंग दिल्या जाते. ॲक्च्युली तिथे वॅकन्सी कमी असतात त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की या सगळ्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ड्युटीज ऑफ असिस्टंट इंजिनियर कसे काय असतात किंवा काय असतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. कारण की ट्रान्समिशनमध्ये असं खूप काही हे राहत नाही. जसं फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला खूप फील्डवर खूप ठिकाणी काम करावं लागतं, बऱ्याच म्हणजे तुमचं एक बायफर्केशन होऊन जातं इकडे तिकडे. याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली ट्रान्समिशनमध्ये कमी आहे. त्याच्यामुळंच हे जे आहे जे डिटेल्स तुम्हाला मी दिलेले आहे सगळे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आजचा जो विषय आहे माझा आवडला असेल किंवा काहीतरी कुठेतरी मदत होत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढे प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.